आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू ठीक आहेस ना बाळा? चला पण जाऊया. मी तुला काही होऊ देणार नाहीये. आता तुझी आई आली आहे ना. तुम्ही आई आहात ना माझ्या? हो बाळा, मी आई आहे तुझी. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे का? स्वतःपेक्षा पण जास्त. मग तुम्ही माझं ऐकाल? बोल ना बाळा, मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन. तू बोल ना, तुला काय हवंय? तुम्ही इथेच राहाल का? बिचारी बिट्टी, किती इनोसंट असतात ना लहान मुलं. त्यांना वाटतं सगळं शक्य आहे, पण तसं नाही ना होत बाळा. बाळा, ह्या तुझ्या खऱ्या आई आहेत. त्या तुला घेऊनच जाणार. तुला जावं लागेल ना बाळा. प्लीज. पण बाळा, हे घर आपलं नाहीये. आपण आपल्या घरी जाऊन राहूया. तू आणि मी. मला तुला सगळं काही द्यायचंय. तुझे लाड पुरवायचे. मी आता तुला माझ्यापासून कधीच दूर नाही जाऊ देणार. चल बाळा, आपण आपल्या जगात जाऊया, जिथे फक्त तू आणि मी असू. पण माझं घर हे. जसं तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही, तसं मी पण आई आणि पार्टनर शिवाय नाही राहू शकत. हेच माझं जग आहे. माझ्यासाठी माझी आई हीच आहे. मी तुम्हाला ओळखत पण नाही, तुम्हाला कधी पाहिलं पण नाही, पण ही माझी आई आहे. ही मला सांभाळते, माझे लाड करते, मला जीव लावते. मी हिला नाही सोडणार. पार्टनरच्या 2 आई आहेत, मग माझ्या सुद्धा असू शकतात ना. मी जरी तुमची मुलगी असले तरी माझी आई हीच. तिने मला कल्लूपासून वाचवलं, सांभाळलं. मी जेव्हा तिला भेटले ना, तिने तेव्हापासून मला कधीच वेगळं नाही केलं. ती कायम माझ्यासाठी लढली, पण तिने मला कधीच एकटं नाही सोडलं. ती जिथे असणार तेच माझं घर. मला तर घरच नव्हतं. रस्त्यावर जिथे माझे मित्र असतील तेच माझं घर होतं. पण आईमुळे मला प्रेम मिळालं, घर मिळालं. तुमचं पण प्रेम आहे ना माझ्यावर? मग तुम्ही नाही का माझ्या घरी राहू शकत? मला इथेच राहायचंय. असे कसे नेतील? तुम्ही काहीतरी करा ना.
रुद्र आणि गौरी तुटून जातील हो. ठीक आहे आपण बोलूया तिच्याशी. बाबा प्लीज तुम्ही समजावा. अहो गौरी दार उघडतच नाहीये. कधी आले ते? हो तेच आपण बघूयात ना. चला. आजी बिट्टी बिट्टी कोणी नेणार नाही बाळा तुला. रुद्र बिट्टीला न्यायचं नाही कुठे. हे बघा तुम्ही तिची आई असाल पण तरी सुद्धा बिट्टी कुठेही जाणार नाहीये. बिट्टी माझं सर्वस्व आहे पण तिला दुखावून मी काहीच करणार नाहीये. तिला जे हवंय तेच होईल. तिची इच्छा आहे ना मी इथे राहावं मग ठीक आहे. ती जिथे राहीन मीही तिथेच राहीन. हे खरं आहे रेवती? हो बिट्टीने छान समजावलं त्यांना. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. तुम्ही बिट्टीला इथे राहू दिलेत ना तर तुमचे खूप उपकार होतील आमच्यावर. हे सगळं ठीक आहे पण कायद्याने ह्या आई आहेत त्यामुळे ह्या जरी इथे राहिल्या तरी पण बिट्टी त्यांच्या सोबत असेल कारण तो त्यांचा अधिकार आहे. ह्यांच्या सोबत म्हणजे यांच्या सोबत राहील, झोपेल, यांच्या सहवासात राहील आणि ह्या खऱ्या आई आहेत त्यामुळे बिट्टीवर सर्वस्वी ह्यांचा अधिकार आहे. वा म्हणजे दुरावा निर्माण होणारच. त्या आता बिट्टीच्या जवळच राहणार आहेत ना. मग या सगळ्या अटी कशासाठी? आणि बिट्टी माझ्याशिवाय नाही राहू शकणार हो ना बाळा? हे बघा आम्हाला मान्य आहे सगळं